साक्षीची झोप लागल्यानंतर कुणाल तिला बेडवर झोपवतो. तिला आपल्या कुशीत घेऊन तो पण झोपी जातो. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. सकाळी तो लवकर उठून बाहेर जातो. साक्षी थोड्या वेळाने उठते. ती स्वतःला बेडवर बघून चक्रावून जाते. मी बेडवर कशी काय? मी तर खाली झोपले होते ना? ती स्वतःलाच प्रश्न विचारत विचार करत बसलेली होती. मी झोपेत तर बेडवर आली नसेल ना? ती विचार करत होती. ते सगळे विचार तिथेच झटकून अंघोळीला निघून जाते. ती अंघोळ करून खाली किचनमध्ये येते. ती स्वतःला चहा करून घेते. चहा पिल्यानंतर नाश्त्याची तयारी करत होती. तिचे बाबा आणि कुणाल बाहेरून येतात. कुणाल रूममध्ये अंघोळीला निघून जातो. प्रिया कुणालवर खूप चिडलेली होती. कालपासून तिने जवळजवळ 100 कॉल्स केले होते. त्याने एक पण तिचा फोन उचलला नव्हता. तो अंघोळ करून बाहेर येतो तेवढ्यात प्रियाचा त्याला कॉल येतो. तो फोन लगेच उचलतो. हॅलो कुणाल, कुठे आहेस? मी तुला किती फोन केले, एक पण तुला फोन उचलता आला नाही का? एवढ्या कसल्या कामात बिझी होतास? माझा फोनसुद्धा उचलत नव्हता तू. प्रिया जवळजवळ ओरडूनच बोलते. अगं हो प्रिया, अगं महत्त्वाच्या कामात होतो मी. कुणाल तिला शांतपणे बोलतो. असलं कसलं काम आहे कुणाल? तुला माझा फोनसुद्धा आलेला कळत नव्हता का? ती चिडून बोलते. तुला एवढंच बोलायचं असेल तर मी फोन ठेवतो प्रिया. कुणाल चिडून बोलतो. सॉरी कुणाल, अरे तू फोन उचलत नव्हता ना म्हणून काळजी वाटली रे. ती शांत होत बोलते. थोडेफार बोलून तो फोन ठेवून देतो. तो आवरून खाली येतो. साक्षीचे बाबा सोफ्यावर बसलेले असतात. तो त्यांच्याजवळ जाऊन बसतो. साक्षी, तो किचनकडे बघत साक्षीला आवाज देतो. कॉफी. साक्षीचे सासर खूप छान होते. तेथील सर्वजण साक्षीला सांभाळून घेत होते. तिच्या बाबांना आणखी काय हवं होतं? आता साक्षीची काळजी नव्हती. ती बाहेर येऊन त्याला कॉफी देते. तो कॉफी घेत असताना दोघांची नजरानजर होते. तो तिला डोळा मारतो. ती गडबडून आत निघून जाते. सकाळी सकाळी यांना काय झाले आहे? कोणी झपाटलं का? कधी माझ्या चेहऱ्याकडे बघतही नव्हते, आज चक्क डोळा मारतात. साक्षी विचारात गुंग होती. बाबा, मी साक्षीला आज घेऊन जातो. कुणाल साक्षीच्या बाबाला बोलतो. कुणाल, अजून 2-3 दिवस तुम्ही दोघे राहा इथे. नाही बाबा, आता तरी सध्याला जमणार नाही. कामं भरपूर पडलीत. आज माझ्या महत्त्वाच्या 2-3 मीटिंग आहेत. त्यामुळे आम्ही जातो. परत कधीतरी येतो. नाहीतर तुम्ही या आमच्याकडे. कुणाल हसून बोलतो. बरं, तुमची कामं आहे तर तुम्ही जा. परत या कधीतरी. आणि माझ्या साक्षीला सांभाळून घ्या. त्यांचा बोलताना कंठ दाटून आलेला होता. बरं, आता साक्षीची काळजी घेणे सोडून द्या. तिची काळजी करत बसू नका. तब्येतीकडे लक्ष द्या. तो त्यांना बोलतो. साक्षी, कुठे आहेस? तो तिला आवाज देत रूममध्ये जातो. साक्षी रूममध्ये असते. तू येते आहेस? चल लवकर आवर, आपल्याला घरी जायचं आहे. तो पण आवरत बोलत होता. मी नाही येणार, मला अजून येथे राहायचं आहे. ती रडत बोलते. साक्षी, तुझ्या बाबांना मी सांगितले आहे, आपण परत येऊ कधीतरी. चल आवर लवकर. तो तिला बेडवरून उठवत बोलतो. तुम्हाला कळत नाही का? मी 2-3 दिवसानंतर येणार आहे. ती चिडून बोलते. साक्षी, हट्ट करू नकोस. मला पण कळतं तुला कसं न्यायचं. तो चिडून बोलतो. ती अजून रडायला लागते. तो कपाळावर अंगठ्याने प्रेस करतो. अवघड आहे माझं, तो मनात बोलतो. बरं, नाही यायचं तुला? तो तिच्याकडे बघत बोलतो. ती मान हलवून नाही बोलते. साक्षी, तोंडाने बोल, तुला यायचं आहे की नाही? तो चिडून बोलतो. ती नाही असे हळू आवाजात बोलते. तो तिला डायरेक्ट उचलून घेतो. ती खूप भीते. अहो, मला सोडा. ती त्याच्या शर्टला धरून बोलते. तुला यायचं नाही ना? तो गालात हसत बोलतो. नाही, मी येणार नाही. ती गाल फुगून बोलते. तिचे टोमॅटोसारखे गाल बघून त्याला खूप हसू येते. तू येणार नाही ना? मग मी तुला उचलून नेईन. तो हसत तिला बोलतो. खाली सगळेजण साक्षीची आणि कुणालची वाट बघत बसले होते. ती ऐकत नव्हती म्हणून. कुणाल तिला उचलून खाली नेतो. अहो सोडा ना खाली, ती हळूच म्हणत होती. सगळेजण खूप हसतात. तिला खूप लाज वाटते. ते दोघेजण सगळ्यांच्या पाया पडून निघतात. ती गाडीमध्ये त्याला बोलत नाही. साक्षी, बोल ना काहीतरी. तो ड्रायव्हिंग करत बोलतो. ती काहीच बोलत नाही. ते दोघेजण एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. तो वेटरला बोलावून ऑर्डर देतो. त्याला सारखं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तो तिथून नाश्ता करून लगेच निघतो.
दोघेही एकमेकांना न बोलता घरी येतात. तो सरळ आतमध्ये येतो. साक्षी तिची बॅग घेऊन आत येते. नीतू तिला बघून पळत जाऊन तिला मिठी मारते. माझी लाडकी वहिनी आली वाटतं. आणि वहिनी, तू अजून 2-3 दिवस राहणार होती ना? ती साक्षीला विचारते. साक्षी पायऱ्यांवरून वर जाणाऱ्या कुणालकडे बघते. अरे, माझ्या लक्षातच आले नाही. नीतू नाटकीपणे बोलते. काय? साक्षी विचारते. अगं, माझ्या कुणालदादाला तुझ्याशिवाय करमतच नव्हतं गं. म्हणून तर तुला घेऊन आला ना तो. नीतू बोलते. कुणाल जाता जाताच थांबतो. नीतूवर डोळे रोखून बघतो. असं काय बघतो दादा? आता माझी वहिनी आली आहे, त्यामुळे मी तुला घाबरणार नाही. नीतू त्याला जीभ दाखवत बोलते. तो गालात हसून निघून जातो. कुणाल लगेच फ्रेश होऊन खाली येतो आणि ऑफिसला निघून जातो. साक्षी पण बेडरूममध्ये जाऊन बॅग ठेवून फ्रेश होऊन खाली येते. कुणालची आई, सुनंदा काकी, आजी आणि नीतू या चौघी मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर थोड्याफार गप्पा गोष्टी होतात. त्या चौघीही आराम करण्यासाठी रूममध्ये निघून जातात. सुनंदा काकी येऊन प्रियाला फोन लावते. बोला आंटी, प्रिया बोलते. अगं, काय बोलायचं? आज कुणाल साक्षीला घेऊन आला. काकी, तुम्ही काय बोलताय? तो तर महत्त्वाच्या कामात होता ना? आणि काल आम्ही दोघे शॉपिंगला गेलो होतो. प्रिया बोलते. अगं हो, काल तो इथून निघून गेला. आज येताना साक्षीला घेऊन आला. सुनंदा काकी बोलते. बघ लवकर, नाहीतर तो साक्षीच्या जाळ्यात सापडेल. हो, तुम्ही दोघे लवकर लग्न करा. सुनंदा काकी तिला भडकवत बोलते. बरं म्हणून प्रिया रागात फोन ठेवते. तो कुणाल साक्षीला सोडेल का? आणि त्या मेंटल प्रियाशी लग्न करेल का? आपलं काय जाते? फक्त आपण त्यांची मज्जा बघायची आणि आपला डाव साधून घ्यायचा. ती प्रिया तर मूर्ख आहे. आपण तिला आपल्या हाताशी घ्यायचं. सुनंदा काकी मनात विचार करत बसलेली होती. सुनंदा काकी तिच्या भावाच्या मुलीला फोन लावते. हॅलो आत्या, बोल ना, कशी आहेस? मी बरी आहे कीर्ती. सुनंदा काकी, बोल. आणि कुणाल ते कसे आहेत? कीर्ती विचारते. कीर्ती आता त्याची बायको आली आहे काळजी करायला. सुनंदा काकी बोलते. नाही आत्या, त्याची बायको येऊ दे किंवा कोणीही येऊ दे, माझं खूप प्रेम आहे कुणालवरती. कीर्ती चिडून बोलते. अगं, त्या कुणालच्या मागे किती जणी लागला आहे. तिकडून प्रिया आणि इकडे तू. त्या कुणालचं काही खरं नाही. सुनंदा काकी बोलते. आत्या, त्याची बायको आणि ती प्रिया गेल्या खड्ड्यात. मला काही माहीत नाही. तू काही कर, पण त्या कुणालची बायको मीच झाली पाहिजे. कीर्ती रागात बोलते. अगो हो कीर्ती, किती चिडतेस बाई. मी काहीतरी करते. सुनंदा काकी चिडून बोलते. काहीही कर आत्या, पण लवकरच माझं लग्न कुणालसोबत झालं पाहिजे. अगं जरा थांब बाई, आत्ताच त्या कुणालचं लग्न झालं आहे. आधी त्या साक्षीला बाहेर काढलं पाहिजे. सुनंदा काकी दात खात बोलतात. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्या फोन देऊन देतात. कुणाल आज कामात खूप मग्न होता. आज महत्त्वाच्या 2-3 मीटिंग होत्या. तो डिटेल्स चेक करत होता. तेवढ्यात त्याचा खास बॉडीगार्ड आला. तो बॉडीगार्डपेक्षाही जास्ती मित्र होता. सर, आत येऊ का? तो बॉडीगार्ड विचारतो. अरे ये ना प्रदीप. आणि ते सर बोलणं बंद कर. तुला किती वेळा सांगितलं आहे, दोघेजण असल्यावर कुणाल बोलत जा म्हणून. नाही रे बाबा, तू आमचा बॉस आहे म्हटल्यावर तुला तुझा मान दिला पाहिजे की नाही? प्रदीप नाटकीपणे बोलतो. प्रदीप गप्प बस, नाहीतर काय होईल तुलाही चांगलेच माहिती आहे. हो, मला पण माहिती आहे तू काय करशील ते. प्रदीप हसत बोलतो. बरं, तू मला सांगितलेलं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. कुणाल सिरियसपणे बोलतो. बरं, साक्षीकडे जास्ती लक्ष दे कुणाल. प्रदीप डोळ्यात पाणी आणून बोलतो. हो रे बाबा, तुझ्या बहिणीला मी खूप जपीन. तिला मी रडवलं तर सिस्टरचा ब्रदर लगेच धावत येईल मला मारायला. कुणाल त्याला हसून बोलतो. कुणाल, पण खरंच सांगतो, साक्षीच्या जीवाला धोका आहे. थोडे दिवस थांब, कोण आहे ते मी लगेच शोधून काढतो. प्रदीप सिरियस होत बोलतो. प्रदीप, तुझी माणसे कामाला लाव. लवकरात लवकर शोधून काढ. जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही. कुणाल रागाने हाताच्या मुठी आवळून बोलतो. कुणालला अँग्री मूडवर आलेलं बघून प्रदीप खूप घाबरतो. अरे आत्ताच एकथे राग दाखवू नको आणि माझ्या साक्षीजवळ हा राग दाखवू नको, नाहीतर माझी साक्षी जेवणार सुद्धा नाही बाबा.
कुणालचा राग कमी होण्यासाठी प्रदीप बोलतो. साक्षीचं नाव काढताच तो स्वतःला शांत करतो. अरे प्रदीप, त्या दिवशी मी तिला म्हणलं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर या मॅडम म्हणतात माझा विश्वास नाही तुमच्यावर. प्रेम एकासोबत, लग्न एकासोबत अशी म्हणते ती. कुणाल प्रदीपला सांगत असतो. प्रदीपला खूप हसायला येते. तो जोरात हसत असतो. कुणाल त्याला रागीट लूक देतो. अरे पण तुला लगेच बोलायची काय गरज होती? प्रदीप हसू कंट्रोल करत बोलतो. अरे तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तर मी असे बोललो ना. कुणाल बारीक चेहरा करत बोलतो. थोड्याफार गप्पा मारून प्रदीप निघून जातो. कुणाल लॅपटॉप घेऊन बसतो. साक्षी झोपून बाहेर आलेली होती. ती जाऊन सोफ्यावर अजून झोपते. झोपाळू प्राणी, कुणाल मनात बडबडतो. कुणालची नजर तिच्यावर होती. गोरी पान, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशी नव्हता. तसंही तिला कधी मेकअप आवडत नव्हता. ती खूप छान दिसत होते. चला बंद करूया, नाहीतर हिच्याकडे लक्ष जाईल आणि काम तसेच पडेल. तो लॅपटॉप बंद करून कामात मग्न होतो. संध्याकाळी तो लवकर घरी येतो. फ्रेश होऊन साक्षीला आवाज देतो. साक्षी किचनमध्ये जेवण बनवत होती. साक्षी, कॉफी, तो ओरडून बोलतो. वहिनी, दादाला तुझ्याशिवाय करमतच नाही गं. बघ की, ऑफिसमधून आला का त्याच्यासमोर पहिली तू हवी असतेस. साक्षीने गपचूप कॉफी बनवून वरती निघून गेली. नीतू आणि कुणालची आई खूप हसतात. काय गं, तिची सारखी खेचत असतेस. बिचारी अजून अल्लड आहे ना ती. कुणालची आई खोटं खोटं नीतूवर रागवत असतात. त्या दोघी एकमेकींना टाळी देतात. ती रूममध्ये जाते तर तो शर्टलेस होता. ती लगेच एक हात डोळ्यावर ठेवते. एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हाताने डोळे झाकलेले होते. कुणालला खूप हसू येते. अहो, आधी कपडे घाला बघू बर. एवढं पण कळत नाही का तुम्हाला? ती चिडून बोलते. तो लगेच शर्ट घालून तिच्या डोळ्यावरील हात स्वतः काढतो. साक्षी, किती लाजतेस गं. ती त्याला कॉफी देऊन खाली पळत निघून जाते. तिची धांदल बघून कुणाल खूप हसतो. जरा जवळ आलो की तिची नुसती धांदल उडते. तो मनात म्हणत कॉफी पीत होता. आता हळूहळू साक्षी तिथे रुळत होती. तिचा अल्लडपणा, बालिशपणा सगळ्यांना खूप आवडत होता. तिच्यामुळे सर्व घर मिळून होते. तिच्या येण्याने घर स्वर्ग बनलेलं होतं. साक्षी आणि नीतू धमाल करत होत्या. कुणालची आई ती या घरची सून आहे अशी जाणीवही होऊ देत नव्हत्या. कुणाल पण तिला तिच्या नकळतही जपत होता. कुणाल आला का ती दबकून राहायची. तिला अजून काही जास्ती समजत नव्हते. कुणालने पण तिला प्रेम काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शांत राहणे पसंत केले होते. ती कधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलत होती, कधी बोलत नव्हती. तो तिला डिवोर्स देणार आहे हे लक्षात आले की मॅडम त्याच्याशी 2-2 दिवस बोलत नव्हती. संध्याकाळी कुणाल आल्यावर सगळेजण गप्पा मारत जेवण करतात. तो रूममध्ये येतो. थोड्या वेळाने साक्षी किचन आवरून रूममध्ये येते. तो लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत होता. ती फ्रेश होऊन बाहेर येते. साक्षी, मी 2 दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जाणार आहे. माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, तो तिला सांगतो. मग मला काय सांगताय? जा, नाही तर न जा, मला काही देणं घेणं नाही, ती बोलते. त्याला खूप राग येतो. साक्षी, मी तुला सांगितलं आहे, पुढचं बोलायची काही गरज नाही, तो तिला चिडून बोलतो. मग मला का सांगताय? आपलं नातं फक्त बाहेरच्यांना दाखवण्यापुरतं आहे ना? या खोलीत आपण अनोळखी आहोत ना? ती रडत बोलते. साक्षी, मी तुला सांगितलं आहे ना, फक्त थोडे दिवस शांत राहा. तू तेच तेच का सारखं बोलते? मी करतो ना व्यवस्थित, तो तिला शांतपणे समजावत होता. मला काही बोलायचे नाही आणि थोडे दिवसच राहिले आहेत या घरात माझे, आणि त्या प्रियासोबत तुम्ही लग्नाला मोकळे व्हाल, ती बेडवर झोपत बोलते. तो रागातच बाहेर निघून जातो. त्याची खूप चिडचिड होत होती. आज साक्षीला काय झाले आहे त्याचे विचार करून करून डोके दुखत होते. थोड्या वेळानंतर तो आतमध्ये येऊन झोपी जातो. सकाळी साक्षी उठायच्या आत तो निघून जातो. साक्षी सकाळी उठल्यानंतर तिला रात्री काय घडले हे आठवते. मी त्यांना जरा जास्तच बोलले का? मी काय करू? सुनंदा काकी बोलते ते खरंच आहे. परत मी राहू शकणार नाही या घराशिवाय. मी आईंना वचन दिले आहे, पण हे आनंदी नसेल तर त्या वचनाचा उपयोग काय? ती स्वतःलाच बोलत होती. ती सगळे विचार झटकून अंघोळीला निघून जाते. फ्रेश होऊन खाली येते, नाश्ता बनवते, पण आज तिचे कशातच लक्ष लागत नव्हते.
ती आज पहिल्यांदा कुणालला फोन लावते, पण त्याचा मोबाईल सायलेंटवर होता. त्याला तिचा फोन आलेला कळलाच नाही. तिला वाटलं की तो खूप रागावला आहे. ती रडतच आईच्या रूममध्ये जाते. साक्षी, काय झालं? तू रडते का बरं? त्या काळजीने विचारतात. आई, हे माझा फोन उचलत नाहीत. अगं, तो कामात असेल, त्या हसून बोलतात. साक्षी कुणालची काळजी करते बघून त्या सुखावून जातात. नाही आई, रात्री आमच्या दोघांचं भांडण झालं आहे, त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावले आहेत. काय झालं तुमच्या दोघात? त्या टेन्शनमध्ये विचारतात. ती सुनंदा काकीने तिला काय सांगितले ती कुणालच्या आईला सांगते. कुणालच्या आईला खूप राग येतो. नंतर ती कुणालला काय काय बोलते ते सांगून टाकते. आई, मला काहीच कळाले नाही. त्या बोलल्यामुळे मला खूप टेन्शन आले होते. ती रडत बोलते. साक्षी, शांत हो. आणि साक्षी, कोणी काहीही सांगू दे, आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्या तिच्या पाठीवरून हात फिरवत सांगत होत्या. मी कुणालला समजावून सांगते, तू टेन्शन घेऊ नकोस. जा आता रूममध्ये आराम कर जा. कुणालची आई तिला बोलते. ती पण हो म्हणून निघून जाते. थोड्या वेळानंतर कुणालची आई कुणालला फोन लावते. तो आईचा फोन बघून लगेच फोन उचलतो. बोल आई, काही प्रॉब्लेम आहे का? तो तिला विचारतो. नाही रे, असंच केला होता फोन. त्या हसून बोलतात. तू उद्या येणार आहेस का कुणाल? त्या बोलतात. का गं, काही काम आहे का ग आई? तो जरा काळजीने विचारतो. नाही रे, तू साक्षीचा फोन उचलला नाहीस. आई, ते मी कामात होतो, कुणाल बोलतो. साक्षी रडत माझ्याजवळ आली होती. त्या जरा गमतीने बोलतात. का, काय झालं आहे? बरी आहे ना ती? तो काळजीने विचारतो. का रे, आजकाल तिची खूप काळजी घेतो, त्या बोलतात. आई, तुला एवढेच बोलायचे असेल तर ठेवतो मी फोन, तो चिडून बोलतो. नाही रे, तू फोन उचलत नव्हता म्हणून ती रडत होती. साक्षीने जे काही सांगितलं त्यांनी सगळं कुणालला सांगितले. कुणाल, तू कामात असेल तर तू घरी आल्यावर आपण सविस्तर बोलू. त्या थोडक्यात बोलून फोन ठेवून देतात. त्याला खूप राग येत होता. साक्षी आता लहान आहे का? उद्या कोणी काही सांगेल, सगळ्यांचं ऐकून माझ्यावर चिडणार आहे का? आता तिला घरी गेल्यावर बघतोच, तो दात आवळत बोलतो. तो फोन उचलत नसल्यामुळे साक्षीला खूप टेन्शन आले होते. ती जेवणही नीट करत नाही. रूममध्ये येऊन खूप रडते. ती गॅलरीत बसलेली होती. रडत रडतच झोपी जाते. त्याचे आजच काम पूर्ण होते. तो तिकडून यायला निघतो. संध्याकाळी कुणाल उशिराने घरी येतो. सगळेजण झोपलेले होते. रूममध्ये येतो. साक्षी त्याला कुठेच दिसत नाही. तो सगळीकडे फिरून बघतो. तो गॅलरीत जातो. साक्षी खुर्चीवर झोपलेली दिसते. रडून रडून डोळे सुजून घेतलेले होते. नाकाचा शेंडा लाल झाला होता. तो तिला उचलून आत आणून बेडवर झोपवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. तो फ्रेश होऊन येतो तेवढ्यात साक्षी उठलेली होती. त्याला बघून ती खाली जाते. आता खाली काय काम आहे हिचं, तो मनातच बोलतो. ती जेवण गरम करून वर घेऊन येते. अहो, जेवताय ना? मी जेवण घेऊन आले आहे. तो हसतच जेवायला उठतो. तू पण जेव ना माझ्यासोबत, तो तिला विचारतो. नाही, माझं जेवण झालं आहे, ती त्याच्याकडे न बघता बोलते. बरं ठीक आहे, मी पण जेवत नाही, तो तिला बोलतो. अहो खरंच मी जेवली आहे, प्लीज तुम्ही जेवा ना, ती काकूळ तिला येऊन बोलते. ती बोलत असते तेवढ्यात कुणालला प्रियाचा फोन येतो. प्रियाचा फोन बघून साक्षी रागाने बेडवर जाऊन झोपते. तो प्रियासोबत बोलत गॅलरीमध्ये जातो. बोलून झाल्यावर आत येतो तर साक्षी अंगावर ब्लँकेट घेऊन झोपलेली होती. साक्षी, तो आवाज देतो. मला नाही बोलायचं, ती हुंदके देत बोलते. साक्षी, आता रडायला काय झालं, तो तिच्या बाजूला येऊन चिडून बोलतो. तो तिला दंडाला धरून उठवत असतो. तिचं मुसमुसणं चालू होतं. अहो, मला झोप आली आहे, तुमचं तुम्ही जेवून घ्या, मला उठवू नका, ती रागाने बोलते. आणि माझ्या अंगाला हातसुद्धा लावू नका. तो तिच्या अंगावरील ब्लँकेट काढतो. तिचे पाण्याने डोळे भरलेले होते. तो तिचे डोळे पुसतो. किती रडते साक्षी, तो तिला प्रेमाने बोलतो. ती भावनेच्या भरात त्याला मिठी मारते. अहो, तिचं रडणं चालूच होतं. तो तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. अहो, माझं चुकलं, मला माफ करा, सॉरी, ती हुंदके देत बोलत होती. अहो, रात्री मला काहीच समजत नव्हते. शांत हो साक्षी, मी तुला काहीच विचारणार नाही, तो तिला बोलतो. तुम्ही माझ्यावर रागावला आहे ना, ती त्याच्या मिठीतच बोलते.
नाही रागवलो माझी राणी, तो तिला हसत बोलतो. मग तुम्ही माझा फोन का उचलत नव्हता? ती त्याला बाजूला सारून गाल फुगवून बोलते. अगं माझी बायको, मी कामात होतो गं, तो तिला जवळ घेत बोलतो. बरं जेवूया ना, मला खूप भूक लागली आहे, तो तिला बोलतो. ते दोघे गप्पा मारत जेवतात. जेवून झाल्यावर साक्षी बेडवर जाऊन झोपते. तो पण बेडवर जातो. साक्षी, तो तिच्या अंगावरून ब्लँकेट काढत बोलतो. अहो मला खूप झोप आली आहे, ती चिडून बोलते. साक्षी किती राग, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे, तो हसून बोलतो. गिफ्ट? ती ओरडून खुश होत बोलते. अगं हळू जरा, किती ओरडते, तो कानावर हात ठेवून बोलतो. अहो गिफ्ट बघून मी तर खूप खुश होते, माझ्या बाबांनंतर तुम्हीच मला गिफ्ट आणलं आहे, ती कंठ दाटून बोलते. साक्षी आता झोप, गिफ्ट सकाळी मिळणार, तो हसत बोलतो. नाही मला आत्ताच पाहिजे, ती गाल फुगवून बोलते. तो दुसरीकडे तोंड करून झोपतो. ती पण रागात झोपून जाते. तो तिच्याकडे तोंड करून तिला मिठी मारतो. ती त्याला कोपर मारते. अगं हळू साक्षी, मला लागलं ना, तो हसू धावत बोलतो. लागू द्या, माझं गिफ्ट पण दिलं नाही. द्यायचं नव्हतं तर सांगायचं कशाला, ती रागाने बोलते. बरं सकाळ देतो, तो तिच्याजवळ सरकून बोलतो. अहो तिकडे जाऊन झोपा आणि दोघांच्या मध्ये उशा ठेवून द्या, साक्षी घाबरून बोलते. साक्षी फक्त तुला कुशीत घेऊन झोपायचं आहे, तू एवढा तरी विश्वास ठेव. अहो मला भीती वाटते, फक्त मिठीत झोपायला हिला भीती वाटते. अवघड आहे माझं, पुढे कसं व्हायचं, तो मनात बोलतो. तो तिला जबरदस्ती मिठीत घेऊन झोपतो. तिची चुळबुळ चालली होती. थोड्या वेळाने तिची चुळबुळ बंद होते. तो बघतो तर ती झोपली होती. तो तिच्या कपाळावर किस करून तोही झोपी जातो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.